सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जी ई पीक पाहणी आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये राज्य शासनाने 3 वर्षापासून सुरू करण्यात आलेली ही ई पीक पाहणी. ई पीक पाहणी हे ॲप केंद्र सरकारच्या कृषी व ग्राहक सहकार विभागामार्फत राबविण्यात येते. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मागील 3 वर्षापासून हे ॲप मार्फत ई पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या ॲप्स मार्फत आपण आपल्या शेतातील पिकांची जी नोंद आहे ती आपण या सातबाऱ्यावर स्वतः शेतकरी या ठिकाणी मांडू शकतो. जी ई पीक पाहणीची जी तारीख होती 1 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत तारीख देण्यात आलेली होती, ती मुदत वाढवून आता 7 दिवस त्यामध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच ई पीक पाहणीची शेवटची तारीख ही शेतकरी स्तरावरील 23 सप्टेंबर 2024 अशी असणार आहे. तसेच तलाठी स्तरावरील सुद्धा यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. तलाठी स्तरावरील ई पीक पाहणीची मुदत ही 24 सप्टेंबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत अशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करायची राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी 23 सप्टेंबर 2024 या तारखेच्या मध्ये अगोदर आपण आपली ई पीक पाहणी या ठिकाणी करून घ्यायची आहे. ई पीक पाहणी जर केली नाही तर आपल्याला जो पीक विमा भरलेला आहे तो पीक विमा पासून सुद्धा आपण वंचित राहू. तसेच राज्य शासनाची जे नुकसान भरपाईची जी मदत आहे ती सुद्धा आपल्याला मिळणे कठीण जाईल. त्यामुळे आपल्या शेताची जर ई पीक पाहणी नाही केली तर आपल्याला पीक विम्यापासून आपण वंचित राहू. त्यामुळे आपल्या शेतातील पिकाची जी नोंद आहे ती ई पीक पाहणी व्हर्जन 3 या ॲप्सच्या मार्फत आपण स्वतः या ठिकाणी करून घ्यायची आहे. त्याची मुदत वाढ ही 23 सप्टेंबर 2024 अशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यायची आहे.